पण त्यासोबत चंद्रपूर आणि नागपूर पालिकांच्या निवडणुकांसंदर्भात अजूनही काही निकाल आलेले नाही। या संदर्भात निवडणूक आयोगाकडून आता काही कळण्याची शक्यता आहे का? नक्कीच ज्या चंद्रपूर आणि नागपूर या दोन महानगरपालिकेचं ओबीसी आरक्षण जास्त गेलेलं आहे, ज्या 50% पेक्षा खरं तर हे जास्त आरक्षण आहे, त्यामुळे या निवडणूक आहे त्या निवडणूक आयोग घेतील आणि त्यानंतरून खरं तर 21 जानेवारीला या सगळ्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये आहे तो निकाल येईल आणि ज्यावेळेस कोर्टाचा निकाल पुन्हा येईल त्यानंतरून कशा पद्धतीने निवडणुका जरी घेतल्या तर त्यातलं आरक्षण कशा पद्धतीने कमी करायचं या सगळ्या संदर्भातल्या प्रक्रिया आहेत त्या निवडणूक आयोग पुन्हा करेल अशा पद्धतीचं सध्या तरी संकेत मिळत आहेत। कारण की जी काही सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळाली त्या म्हणजे 29 महानगरपालिका आहेत त्या पूर्णतः घेणार आहेत। मतलब जिल्हा परिषदेच्या कुठल्या निवडणुका लागत आहेत का त्याचबरोबर हे देखील बघणं गरजेचं आहे, कारण की 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्या लावण्यासाठी कुठल्याही पद्धतीची अडचण सध्या दिसून येत नाहीये। मात्र ज्या उर्वरित 17 जिल्हा परिषदा आहेत आणि या जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत त्या लावणं कठीण आहे, कारण की यावर ओबीसीचं जे काही आरक्षण आहे ते 50% पेक्षा जास्त गेलेलं आहे, त्यामुळे त्या निवडणुका लावणं कठीण आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या फक्त जिल्हा परिषदेतल्या काही 12 जिल्ह्यांच्या लावतायत का हे देखील बघणं गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर मात्र मुंबई सहित ज्या 28 महानगरपालिकांच्या या सगळ्या निवडणुका आहेत त्या एकत्रच लागतील या सूत्रांकडून माहिती मिळते। त्यामुळे 4 वाजता या सगळ्या संदर्भामध्ये चित्र आहे ते स्पष्ट होताना पाहायला मिळेल। पण त्यासोबत विरोधकांनी गेल्या अनेक दिवसांपासून मतदार याद्यांबद्दल, मतदार याद्यांच्या घोळासंदर्भात आणि दुबार नावांबद्दल अनेकदा आरोप केलेत। या संदर्भात निवडणूक आयोग काही स्पष्टीकरण देण्याची शक्यता आहे का? नक्कीच या सगळ्या संदर्भामध्ये 2 दिवसापूर्वीच खरं तर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांबरोबर आहे ते सर्वपक्षीय जे सदस्य असतात त्यांच्या देखील बरोबर एक बैठक पार पडलेली पाहायला मिळत होती आणि त्यामध्ये त्यांना देखील या सगळ्या संदर्भामध्ये कुठेतरी आश्वासन दिलंच असणार आहे की जी दुपार मतदानाची यादी आहे ती निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर टाकू असं देखील निवडणूक आयोगाकडून या अगोदर देखील एकदा स्पष्टता दिली होती। ज्यावेळेस खरं तर सर्व महानगरपालिकांच्या आयुक्तांबरोबर आहे ही महत्त्वाची बैठक पार पडली होती आणि याच बैठकीमध्ये हे सगळे निर्देश आहेत ते देण्यात आलेले पाहायला मिळत होते। त्यामुळे आजच खरं तर दुबार मतदान यादीची देखील जी नावं असतील ती देखील आहे ते निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर टाकले जाणार आहे। प्रामुख्याने ही जी काही नावं टाकण्यात येणार आहेत त्या खरं तर ज्या महानगरपालिकांची नावांमध्ये दुबार नावं आहेत त्या महानगरपालिकांच्या वेबसाईटवर पण टाकले जाते अशा पद्धतीचं एक स्पष्टीकरण आहे ते निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं होतं। त्यामुळे 15 तारीख ही खरं तर आजची तारीख आहे आणि आजच हा निवडणूक आयोगाकडून आहे ते स्पष्ट करण्यात आलं होतं की याच दिवशी खरं तर ही यादी आहे ती प्रसिद्ध केली जाईल। मात्र अद्यापही जरी यादी प्रसिद्ध केली नसली त्यामुळे थोड्या वेळामध्ये किंवा ही यादी आहे ती प्रसिद्ध होईल आणि या सगळ्या संदर्भामध्ये आहे ते निवडणूक आयोगाकडून पुन्हा काय स्पष्टीकरण देतात हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो गेल्या काही विरोधकांकडून उपस्थित केला होता। काही ठिकाणी दुबार मतदान आहे तर दुसरीकडे असं देखील या एका प्रभागातील दुसऱ्या प्रभागामध्ये मतदान गेलेलं आहे, त्यामुळे या याद्या देखील आहे त्या दुरुस्त करण्यात याव्या आणि यासाठी मुंबई महानगरपालिकेसारख्या महानगरपालिकेने देखील आहे ते 200 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांची देखील नेमणूक करून या सगळ्या याद्यांवर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।